नमस्कार, मी सुभाष धनवडे, मुख्याध्यापक आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा. आपण गणित भाग 2 मधील भौमिती रचना या प्रकरणाचा दुसरा भाग आज इथं अभ्यासणार आहोत. आजच्या पाठामध्ये यामध्ये आपण समरूप त्रिकोणाची रचना पाहणार आहे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक, समरूपता व्याख्या वापरून आणि दोन, त्रिकोणाच्या पायाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करून. पुस्तकामध्ये असं सेपरेट काही दोन प्रकार वगैरे काय म्हटलेलं नाही. पुस्तकामध्ये डायरेक्ट तुम्हाला सराव संच 3.1 अभ्यास करायचा आहे, 4.1 अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला उदाहरण बघितल्यानंतर ओळखावं लागणार आहे हे कोणत्या प्रकारचं आहे. दोन्हीपैकी व्याख्या वापरून, समरूपता व्याख्या वापरून करायची आहे, समरूप त्रिकोणाची व्याख्या वापरून करायचं आहे की त्या त्रिकोणाच्या पायाच्या दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करून करायचं आहे. आपण उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण त्यातला पहिला प्रकार बघतोय समरूप त्रिकोणाची व्याख्या वापरून. त्यामध्ये उदाहरण एक घेतलंय मी. त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण LMN. दोन त्रिकोण समरूप दिलेत, त्यात मापं दिलेत AB, BC आणि CA. ABCची तिन्ही पण मापं दिलेत आणि BC छेद MN हे गुणोत्तर तुम्हाला दिले. BC MN बरोबर 5/4 किंवा BC छेद MN बरोबर 5/4 असं आपल्याला गुणोत्तर दिले. आता आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी कच्ची आकृती आपल्याला काढावी लागणार आहे किंवा त्याला विश्लेषक आकृती असेही म्हणतात. आपण एक कच्ची आकृती काढतो त्रिकोण ABCची. हा त्रिकोण ABC आपल्याला दिलेला आहे. त्याची माप आपण घेणार आहोत. माप आपल्याला दिले AB बरोबर 5.5. हे 5.5 दिले सेमी. त्यानंतर BC दिले आपल्याला 6 सेमी आणि CA किंवा AC दिले 4.5 सेमी. याला आपण विश्लेषक आकृती म्हणणार आहे. त्याच पद्धतीने त्रिकोण LMN आपल्याला काढायचं आहे. की जो ABC चे समरूप दिलाय त्रिकोण LMN. मी कोणताही माप न घेता काढतोय कारण ही विश्लेषक आकृती आहे, कच्ची आकृती आहे. हा तुमचा त्रिकोण LMN आहे. आता तुमच्या लक्षात येईल की LMN या त्रिकोणाच्या 6 घटकापैकी म्हणजे 3 बाजू आणि 3 कोणापैकी एकही माप आपल्याला दिलेलं नाहीये. त्यामुळे LMN काढण्यासाठी आपल्याला इथं समरूपता व्याख्या वापरायची आहे, समरूप त्रिकोणाची व्याख्या वापरायची. तर काय आहे व्याख्या आपली? तर दोन त्रिकोणामध्ये जर त्यांच्या बाजू प्रमाणात असतील आणि त्यांचे संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय? तर बाजूंचं गुणोत्तर सारखं असेल. बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय? तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर सारखं असतील आणि संगत कोण त्यांचे एकरूप पाहिजेत. तर आपल्याला पहिलं या ठिकाणी दिलेलंच आहे की ABC समरूप त्रिकोण LMN, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. आता इथं तुम्हाला ABC मधला कोण पण दिलेला नाही, काही नाही म्हटलं आपण कोणाचं घेणार नाही, फक्त समरूप त्रिकोणाच्या व्याख्येवरनं बाजू प्रमाणात दाखवणार. म्हणजे कसं येईल? तर ही AB इथली AB छेदातली बाजू त्याला संगत असणारी LM बरोबर BC छेद MN आणि बरोबर AC छेद LN. आणि हे गुणोत्तर आपल्याला दिले BC MN म्हणजे BC छेद MN दिले 5/4. हे गुणोत्तर दिले 5/4. आता आपण किमती घालूया. यामध्ये AB तुमची 5.5 आहे. 5.5 छेद LM आपल्याला काढायचे बरोबर. BC 6 सेमी दिलेले आहे, 6 छेद MN काढायचे
बरोबर AC तुम्हाला 4.5 दिलेली आहे, छेद LN काढायचे आहे आणि हे सर्व गुणोत्तर तुम्हाला 5/4 म्हणजे 5/4 दिलेलं आहे. आता सहरूप देऊया. याचा अर्थ हे गुणोत्तर बरोबर 5/4, हे गुणोत्तर पण 5/4 आणि हे गुणोत्तर पण 5/4 आहे. पैकी मी पहिलं घेतो 5.5 छेद LM बरोबर 5/4. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला LM येईल. LM बरोबर 5.5 गुणिले 4 छेद 5 येईल. आणि याला पण सहरूप दिल्यानंतर 5 एके 5, 5 एके 5 दशांश चिन्ह 5 एके 5, 11 चौक 44 म्हणजे तुमची LM किती आली तर 4.4 सेमी आली. LM 4.4 सेमी तुमची आली. आता दुसरं गुणोत्तर आपण घेणार इथं 6 छेद MN बरोबर 5/4. इथं पण तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला हे 6 गुणिले 4 छेद 5 येईल. म्हणजेच MN बरोबर 6 गुणिले 4 छेद 5 म्हणजे 6 चौक 24 छेद 5 म्हणजेच 5 एके 5, 5 चौक 20 उरले 4 दशांश चिन्ह 45 म्हणजेच MN तुमचं आलं 4.8. इथं LM आलं 4.4 सेमी, 4.4 सेमी. MN आलं 4.8 सेमी. आता अशाच प्रकारे आपण तिसरी बाजू काढणार आहोत. तिसरं गुणोत्तर घेणार 4.5 छेद LL बरोबर 5/4. या ठिकाणी पण आपण तिरकस गुणाकार करणार आहोत आणि मग काय येईल तर LN बरोबर 4.5 गुणिले 4 छेद 5 सहरूप देऊया. 5 एके 5, 5 9 45, 9 चौक 36 म्हणजेच LN बरोबर 3.6. LN तुमचं 3.6 सेमी आलं. अशा पद्धतीनं आपण समरूप त्रिकोणांची व्याख्या वापरून बाजू ABC दिली, त्रिकोण ABCच्या बाजू दिलेल्या असतात, त्रिकोण LMNच्या बाजू काढून घेतल्या. आणि आता यानंतर आपण मुख्य रचना आहे ती करणार आहोत. दोन्ही त्रिकोण परत काढायचे, ह्याला विश्लेषक आकृती म्हणतोय आपण, आणि त्यानंतर पक्की आकृती काढायचे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये हे स्पष्टीकरण आवश्यक आहे. परीक्षेमध्ये रचनेचे टप्पे, रचनेच्या पायऱ्या नाही लिहिल्या तरी चालतात किंवा लिहाव्याच लागतात असं काही नाही, पण हे विश्लेषण मात्र तुम्हाला लिहावं लागेल. हे कुठून आणलं, कच्चं करून तुम्ही बाजूला ठेवलं आणि तिथून घेतलं नाही चालणार. तुमच्या उत्तरपत्रिकेत ह्याची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने आपण एलिमेंटच्या तिन्ही बाजू काढले. आता यावरून आपण आकृती काढणार आहोत, रचना करणार आहोत. बरोबर मी परवा पहिल्या तासाला सांगितल्या पद्धतीनं आपला हा BC पाया घेताना पाया बरोबर तुम्ही रेषेवर घ्या, 6 सेंटीमीटर घ्या. तुमचा पाया रेषेवर घ्या 6 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर वरती AB 5.5 सेमी पाहिजे, तर कंपासमध्ये 5.5 सेमी अंतर घ्यायचं, लोकल टॉप D वरती टेकवायचं आणि कंस करायचा. त्यानंतर AC 4.5 आहे, कंपासमध्ये 4.4 सेमी अंतर घ्यायचं आणि कंस करायचा. माझा पहिला कंस थोडासा मोठा होतोय, मोठा करतो. आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्यानं आपण हा छेदनबिंदू आणि C जोडा, तसंच छेदनबिंदू आणि B पण जोडा. हा जो आपला छेदनबिंदू आहे तो झाला A.
म्हणजेच ABC हा त्रिकोण आपला तयार झाला, रचना तयार झाली. आता एलिमेंट करायचं आहे. MN तुम्हाला 4.8 घ्यायचे आहे. MN पण 4.8. परत आणि पाया घेताना रेशोवरच घ्यायचा. पाया घेताना रेशोवरच घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला वरती जो कंस करायचा आहे ती बाजू 4.4 सेमी घ्यायची आणि कंस करायचा. परत ही बाजू 3.6 आहे, 3.6 सेमी घेऊन कंस करायचा आणि जो छेदनबिंदू आहे हा तुमचा L आहे. हा L आणि N जोडायचा. इकडं L आणि M जोडायचा आणि असा हा तो तुमचा त्रिकोण LMN तयार झाला. याची मापन घ्यायची 4.8 सेमी, जी काय आपण समरूप त्रिकोणाची व्याख्या वापरून काढलेली होती. हे तुमचं आहे 3.6 सेमी. त्यानंतर हे आहे 4.4 सेमी. त्यानंतर इथं हे आहे 4.5 सेमी. हे आहे 6 सेमी आणि AB आहे 5.5 सेमी. अशी पूर्ण माप जी आपण लिहिली ती व्यवस्थित लिहून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुमची ही त्रिकोण रचना, जो पहिला प्रकार आहे समरूप त्रिकोणांची व्याख्या वापरून, तो आपण पूर्ण केलेला आहे. तर आता यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. यानंतर दुसरा प्रकार बघणार आहोत आपण. रचना करताना समरूप त्रिकोणाची रचना ही पण, त्यामुळे हा प्रकार आहे आपला की त्रिकोणाच्या पायाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करून त्रिकोण रचना करणे. त्रिकोणाच्या पायाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करून. त्यात एक उदाहरण आपण घेऊया. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR दिलाय तुम्हाला. त्यात PQ ची मापं दिली आहेत. PQ 4.2 दिले, QR 5.4 दिले, PR 4.8 दिले. मग कच्चा त्रिकोण आपण काढायचा. त्याला विश्लेषक आकृती म्हणतोय आपण. हे PQR ही आपण विश्लेषण आकृती काढतोय. यामध्ये आपण विश्लेषण करणार आहे की कशा पद्धतीने करतोय. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ओळखायचं कसं, की हा कोणता प्रकार आहे. तर तुमच्या लक्षात येईल इथं PQR LTR. R हा एक बिंदू सामायिक आहे दोन्ही त्रिकोणामध्ये. मगाच्या उदाहरणामध्ये तसं नव्हतं. मगाच्या उदाहरणात आपण त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN, ABC तिन्ही शिरोबिंदू वेगळे होते, LMN तिन्ही शिरोबिंदू वेगळे होते. तसं इथं R हा बिंदू दोन्हीकडे सामायिक आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार आहे, तर R हा बिंदू सामायिक वापरून या ठिकाणी आपल्याला पायाचं विभाजन करावं लागणार आहे दिलेल्या गुणोत्तरात. कसं दिलं आपल्याला, तर BC/MN बरोबर 5/4, सॉरी PQ/LT बरोबर 3/4 दिले आपल्याला, किंवा PQ/LT बरोबर 3/4. म्हणजे PQ 3 भाग आहेत. कसं ओळखायचं बघा. PQ/LT बरोबर 3/4. म्हणजे PQ 3 भाग आहेत तर LT 4 भाग आहेत. म्हणजे PQ लहान आहे तुमचा, LT मोठा आहे, R मात्र सामायिक येणार आहे. म्हणून आपल्याला ही रेषा पुढे वाढवावी लागणार आहे. तसेच ही पण रेषा आपल्याला पुढे वाढवावी लागणार आहे थोडीशी. आणि इथून हा तुमचा L, हा T आणि हा R. PQR याला समरूप त्रिकोण LTR.
ही आपली विश्लेषक आकृती झाली. मग आता भाग कुणाचे करायचे तर पायाचे करायचे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी जो तुमचा सामायिक बिंदू असतो आर, तो बिंदू तुमचा पाया आलाच पाहिजे. मग तो या बाजूला येईल किंवा या बाजूला येईल, जसा येईल तुम्ही घ्याल तसं चालेल. आपला या बाजूला आलाय क्रमशः पी क्यू आर आपल्याला करण्यासाठी आपण इथं आलाय आर, टी आणि टी आर झाले. आपल्याला पी क्यूचे भाग क्यू आरचे भाग, पाया इथे क्यू आर आहे, क्यू आरचे भाग करायचे. तर क्यू आरचे भाग किती करायचे आपल्याला, तर या दोन्हीपैकी मोठी संख्या असेल ते करायची. त्यात मोठी संख्या 4 आहे, म्हणजे क्यू आरचे आपल्याला किती भाग करायचे आहेत, 4 भाग करायचे. त्यापूर्वी आपण मापं दिलेली लिहून घेऊया. आपल्याला पी क्यू 4.2 दिलंय, 4.2 सेमी पी क्यू दिलंय. त्यानंतर आपल्याला क्यू आर 5.4 सेमी दिलंय आणि पी आर दिले आपल्याला, पी आर 4.8 सेमी दिले. तर या मापाचा पहिला त्रिकोण पी क्यू आर काढायचा आपल्याला. तो काढूया अगोदर त्या मापाचा. आता पाया आपण इथे क्यू आर घेणार आहे, तोही कुठे घेणार बघ, नेहमीच्या पद्धतीनं रेषेवरतीच आपला आला पाहिजे. किती सेमी घेणार आहे, 5.4 सेमी घेणार आहे पाया आपण. हा क्यू आर 5.4 सेमी घेतला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे पी क्यू 4.2 आहे, म्हणून मी 4.2 अंतर घेतलं आपल्या कंपासमध्ये आणि एक कंस काढला. त्यानंतर तुमचं हे 4.8 आहे पी आर, म्हणून पी आर 4.8 घेतो आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढतो. तो जो बिंदू आपला आलेला आहे तो बिंदू आहे आपला पी. मग पी क्यू आर त्रिकोण तयार करतो. किरण काढतोय मी, तो किरण तुमचा बरोबर पी मधनं जाईल आणि आर ला छेदेल. पी क्यू पण जोडून घेतो. हा झाला दिलेल्या मापाचा पी क्यू आर. आता आपल्याला खरी रचना इथून पुढं करायची आहे. काय करायचं आहे, तर आपल्याला पायाचं विभाजन करायचं आहे दिलेल्या गुणोत्तरात. त्रिकोणाच्या पायाचं दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करायचं आहे. किती दिले गुणोत्तर आपल्याला, 3/4 दिले. त्यातली मोठी संख्या 4 आहे, म्हणजे आपल्याला 4 भाग करायचे. त्यासाठी आर या ठिकाणी आपण पहिल्या मूलभूत रचना बघताना मी विभाजन कसं करायचं शिकवलं होतं. तर आर या ठिकाणी अंदाजे 45 अंशाचा एक कोन काढून एक किरण काढून घ्यायचा. या किरणावरती आपल्या कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन, तुम्हाला मोठा आकडा कुठला आहे, 3 आणि 4 पैकी ते 4 आहे, म्हणून 4 भाग करायचे. 1 थोडंसं कमी करतो कारण खूपच खाली जाईल आपलं. हे अंतर किती घ्यावं असं काय ठरलेलं नाही, थोडंसं आकृतीला शोभेल असं घ्यायचं आहे. 1 2 3 4. आता यापैकी तुमचा पी क्यू 3 भाग आहे, म्हणून पी क्यूला आपण एक पी क्यू आर तयार आहे. आपल्याला पी क्यू 3 भाग आहे आणि एल टी 4 भाग आहेत. एल टी आपल्याला माहितच नाही अजून कुठे आहे तो, म्हणून आपण पहिले 3 भाग जोडायचे. हा बिंदू तुमचा पहिला भाग आहे म्हणून याला R1, हा दुसरा भाग आहे म्हणून R2, हा तिसरा भाग आहे म्हणून R3 आणि हा चौथा भाग आहे म्हणून R4. हा तिसरा भाग आहे, तो तिसरा भाग आपण जोडतोय बरोबर. तिसरा भाग आणि क्यू आपण पट्टीच्या सहाय्यानं जोडला. आपण इथं बघितलंय की आपल्याला ही क्यू आर ही रेषा पुढे वाढवावी लागणार आहे, म्हणून मी वाढवून घेतो अगोदरच.
अंदाजे घेतली थोडी. आपला क्यू बिंदू आहे. आता काय करायचंय बघा, पी क्यू 3 भाग होते, 3 भाग आपण काढले, पण आपला जो एल टी आहे हा 4 आहे. म्हणून काय करायचं, या चौथ्या भागातून या क्यू आर थीला समांतर रेषा काढायची. कशी काढायची, तर एकरूप कोन काढून. मी ठराविक अंतर घेतलंय, या कोनाशी एकरूप मला R4 या ठिकाणी काढायचं आहे. तेच अंतर घेतलं आणि R4 या ठिकाणी मी एकरूप कोन काढतोय. हे अंतर किती आहे बघतो, तेवढंच अंतर मी बरोबर इथून घेतोय. आणि जो छेदन बिंदू आला तो पट्टीच्या साहाय्यानं छेदन बिंदूतून जाणारी एक किरण काढूया आपण, किंवा रेषाखंड काढूया की जो तुम्हाला क्यू आर या रेषेला छेदेल. हा जिथं छेदला तिथं आपला हा टी बिंदू आहे. आपण विश्लेषक आकृतीमध्ये दाखवलं होतं, हा टी बिंदू आला आपला. आता आपल्याला एल हा बिंदू शोधायचा आहे, तो या आरपी किरणावरती असणार आहे. मग त्यासाठी काय करायचं, हा जो कोन आहे पी क्यू आर, या पी क्यू आर कोणाला आपण एकरूप कोन काढणार आहोत. तो पी क्यू आर ला एकरूप कोन काढतो मी. बघा, ह्याला एकरूप कोन काढायचं आहे मला. त्याच अंतरानं, अंतर बदललेलं नाहीये. परत हे अंतर किती आहे बघतो मी, तेवढंच अंतरानं इकडे काढतो. आता बरोबर हा छेदन बिंदूतून टी मधून हा जिथे कंस आपले छेदले त्यातून जाणार आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. तो जिथे इथे छेदला तो बिंदू तुमचा आला एल. आणि अशा पद्धतीने एल टी आर हा त्रिकोण पी क्यू आर ला समरूप असलेला त्रिकोण रचना आपण केली. या दोन रेषा समांतर आहेत, या दोन रेषा समांतर आहेत. अशा पद्धतीने ही रचना आपल्याला करायची आहे. लक्षात ठेवा, गुणोत्तर जे दिलेलं असतं 5/7 दिला असेल तर 7 मोठं आहे म्हणून 7 भाग करायचे. इथं 3/4 दिलं होतं, 4 मोठं आहे म्हणून 4 भाग केले. काही वेळेला तुम्हाला ज्या वेळेला छेद लहान असतो आणि अंश मोठा असतो, आता आपण बघितलं इथं आत्ताच्या उदाहरणात आपल्या 3/4 होतं, अंश लहान होता म्हणून आपल्याला पुढं वाढवावं लागलं. पण ज्यावेळेला अंश मोठा असतो आणि छेद लहान असतो तेव्हा तुमचं आतमध्ये आकृती येते. तशा प्रकारचं उदाहरण नंतर करून बघा. अशा पद्धतीने आपण या भौमितिक रचना हे प्रकरण या ठिकाणी संपलंय. यामध्ये आपण मी सांगताना सांगितलं की परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. हमखास यावरती उदाहरणं असतात. 2 त्रिकोण रचनापैकी एक त्रिकोण रचना 100% परीक्षेला येतेच. तसंच आपण जे पहिल्या पाठामध्ये बघितलं स्पर्शिका, त्यामध्ये स्पर्शिकेचे पण 2 उदाहरणं आपण बघितली. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. तर वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्याचे 2 प्रकार आपण बघितले होते. एक केंद्रबिंदूचा वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि एक वर्तुळ केंद्राचा वापर न करता, ते 2. आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे हा एक प्रकार आपण बघितला. त्या 3 रचना आणि आज बघितलेल्या आपण 2 त्रिकोण रचना, अशा 5 रचना तुम्हाला खूप सोप्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याचं पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा उदाहरणं घ्या, वेगळी वेगळी उदाहरणं घ्या आणि प्रॅक्टिस करा. या रचनेला प्रॅक्टिस हाच एक चांगला उपाय आहे. आणि अशा पद्धतीने भौमितिक रचना या प्रकरणाची तुम्ही तयारी करावीत. आज आपण या ठिकाणी हा पाठ संपतोय. धन्यवाद.